घरच्या सुनेनं नेहमी वाकून राहायचं, ताटून नाही. बरं. जिभं गुळ आणि डोसक्यात कायम थंडगार पाणी ठेवायचं. संजय, सगळ्यांच्या पोटात शिरून राहाय ग बाय माझी. अगं आई, तू उगा कशाला आरबळ्यासारखी बोलतेस? हे बघ, तुझी आणि डेटिंगची इज्जत जाईल किंवा माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल असं मी काय बी करणार नाही बघ इकडं. माझी कुणाची बाई ती. संजय, लय एकलं एकलं वाटायला लागले बघ. अगं अंगाचा एक तुकडाच कापून नेल्यागत झालंय बघ. अगं रडू नकोस की तू. आता मला बी रडायला यायला लागले बघ तुझ्यामुळं. नाही बाई, नाही रडत. कसं असतंय संजय, स्वयंपाक करताना जर आपल्या बोटाला कापलं ना तर आपण पटकन हळद लावतो आणि बोटाला विसरून जातो. कामाच्या नादात ती किती दुखतंय हे बी जाणवत नाही. पण सगळं काम झाल्यावर जेव्हा आपण एकल्यात बसतो का नाही तेव्हा जाणवतंय बघ ती किती दुखतंय ती. तू गेल्यापासून मला जाणवायला लागले बघ. अख्खं बांधल पॅलेस तुझ्याशिवाय खायला उठलंय बघ. मग मी येऊ का परत? हा, तू बोल फक्त, मी लगेच येते बघ. संजय, हे असलं आडगेगत बोलणं बघ तुझं. अगं मी नुसतं मन मोकळं केलं तुझ्याजवळ. तिला घरी सुखी राहा बाय माझी. चल आता झोप, सकाळी लवकर उठायचंय ना मग. बाय. संजू, अगं वहिनी साहेब बोलले म्हणून वाईट वाटलं ना? अगं फार मनाला लावून नको घेऊ. तुला बोललो ना, त्यांचा स्वभाव तसा आहे. आणि आता आलीयस ना तू या घरात, त्यामुळे येईल तुला हळूहळू अंदाज. म्हणून म्हणतोय, फार वाईट वाटून घेऊ नको. इनफॅक्ट विसरते. अहो नाही नाही, तसं काही नाही बघा. म्हणजे एवढूशा बोलण्याने तर माझ्या अंगावरची माशी पण हलत नाही. आमची आयडेंटिटी बोलायचीच की मला सवय आहे बोलणी घ्यायची. बरं, अजून एक गोष्ट विचारायची होती. विचारू? विचारा की. नाही, मी तुला बाईकवरून इथे घेऊन आलो. ही गोष्ट आईसाहेबांना आणि इतरांना नाही आवडली. पण तुझी काय हरकत होती का त्याला? नाही म्हणजे मी तुला फार काही विचारलं नाही. सरळ बाईक घेऊन आलो आणि तुम्हाला चला म्हटलो. अहो नाही नाही नाही, उलट मला तर लय भारी मज्जा आली होती. म्हणजे एकदम असं बोंगट मोकळं मोकळं. बरं, बेबी मावशी आणि मोना कुठे? बेबी मावशी म्हणजे बेबी मावशी साहेब म्हणल्या की मी आवरावरी करून येते म्हणून. आणि मुनी कपडे बदलायला गेलीये. बोर होतीस? मग तुझी हरकत नसेल तर आपली खोली दाखव. आपली? हो, म्हणजे आता आपली होणार ना ती. चलायचं? चल.
ही आपली रूम, म्हणजे आजपर्यंत माझी होती, पण इथून पुढे तुझी आणि माझी असेल. हे काय आहे? टूल बॉक्स आहे. अगं, छोट्या मोठ्या गोष्टी स्वतःहून रिपेअर करायला आवडतात मला. संजू, मी केवळ सरकारी अधिकारी आहे म्हणून हा फोटो भिंतीवर लावलाय असं नाहीये. खरं सांगायचं तर लहानपणापासून माझं यांच्या तत्वांवर निस्सीम प्रेम आहे. श्रद्धा आहे माझी यांच्यावर. तुला माहितीये, गांधीजी नेहमी सत्याचा आग्रह धरायचे. त्यामुळे मी सुद्धा आयुष्यभर हेच मानत आलोय की सत्य ही जगातली खूप सुंदर गोष्ट आहे. त्याच्यासारखं निर्मळ, त्याच्यासारखं शुद्ध आणि त्याच्या इतकं महत्वाचं जगात काही नाही. म्हणून मी सुद्धा नेहमी सत्यानेच वागत आलोय. ना कधी कुणाशी खोटं बोललो, ना खोटं सहन केलंय. तुला हे सांगण्याचं कारण म्हणजे मगाशी तू मला वाचवण्यासाठी खोटं बोलली. अहो पण ते आपलं तुझा हेतू जरी शुद्ध असला, ते खोटं किती हार्मलेस असलं तरी इथून पुढे आपल्या संसारात प्लीज खोटं बोलू नकोस. संजू, आजच आपलं लग्न झालं. आज आपली पहिली रात्र आणि मी तुला हे सांगतोय. संजू, तुझा हेतू कितीही चांगला असला, खरं बोलल्याने मला कितीही त्रास होणार असेल, नुकसान होणार असेल, तरी प्लीज माझ्याशी खोटं बोलू नकोस. हे बघ, माझ्यासाठी दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे श्वास
आणि दुसरं सत्य. तू आयुष्यभर माझ्याशी सत्याने वागावंस एवढीच अपेक्षा आहे. एवढाच एकमेव आग्रह आहे माझा नवरा म्हणून. बाकी काही नाही. संजू, तुझा हेतू कितीही चांगला असला, खरं बोलल्याने मला कितीही त्रास होणार असेल, नुकसान होणार असेल, तरी प्लीज माझ्याशी खोटं बोलू नकोस. हे बघ, माझ्यासाठी दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे श्वास आणि दुसरं सत्य. तू आयुष्यभर माझ्याशी सत्याने वागावंस एवढीच अपेक्षा आहे. सॉरी मीच आहे संजू. संजू, काय झालं ग? अहो ते सकाळचं लवकर उठायचं असतं ना. आणि म्हणजे सुनेनं, आणि मी सून आहे म्हणून खूप उशीर झालाय का हो? हो का? बघू किती वाजले. अक्का ओरडणार आहे आता. आई ग, अगं बाई 4:30 झालं ग. संजू, अगं 4:30च झालेत. 5:30ला उठायचं असतं ना. झोप बघू तू. धर, झोप तू आता. चल झोप. ये इकडे चल. झोप. ये ग तू ये ग गाई. गाई ये ग गोठ्यामध्ये दूध दे ग वाटी मध्ये. तो निघाला माझ्या बाई. आजपासून 18 सप्टेंबर 2001 ही तुझी जन्मतारीख. 5 वेळा आणखी. अगं संजू, आज माझा जीव घ्यायचा ठरवलाच का तू? सॉरी पाणी दे जरा. झोप बघू. झोप गुपचूप. ये ग तू ये ग गाई. गाई ये ग गोठ्यामध्ये. 18ची झालीस तू, ध्यानात ठेवायचं. मोठी झाली, जबाबदार झालीस. तेवढे 6 महिने निभाव बाई.
संजय संजय उठ की. संजय उठ, लय लेट झालाय. अगं उठ 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 पडतेशी. काही उठायची वेळ झाली वे. कधीपासून उठवते तुला मी? हा अगं संजय, किती वेळ झाला तुला उठवतीये? सासूरवाडी हे विसरलीस का? हा आणि काल रात्रीला माझ्या शेजारी येऊन झोपलीस. झोप लागत नव्हती? मोने, मला काल रात्रीला लई वाईट स्वप्न पडलंय बघ. नवीन जागा आहे म्हणून तसं होतंय. काळजी करू नकोस. आता उठ, चल आवर. म्हणजे सासूबाई वाट बघत असेल बाहेर. उठ उठ. सॉरी सॉरी. त्यापेक्षा आवर चढ. चल चल चल. तुमच्या घरी असेल की नाही माहित नाही, पण ढाले पाटलांच्या घरात वेळेला फार महत्व आहे. इथून पुढे लक्षात ठेवायचं, प्रत्येक गोष्ट वेळेत होणं मस्ट आहे. सॉरी. अहो आईसाहेब, ते संजीला रात्री झोपायला वेळ झाला ना. बाई, आम्हाला आमच्या सुनबाईंशी जरा बोलायचंय. तुम्हाला दिलेल्या खोलीमध्ये आराम करता का? पूजेची वेळ झाली आहे, पूजा करून घ्या. काल बेबी मावशीने तुम्हाला सांगितलं असेल की नाही माहित नाही, पण आज लग्नानंतरचे विधी, खेळ, रीतिरिवाज पार पडतील. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी पाठवण्यात येईल. घरी घरी जायचंय? आज उद्या रणजित तुम्हाला इथं घेऊन येतील परत. मांडव परतनी म्हणतात त्याला. मग घरात इथं पूजा असेल, त्यानंतर देवाच्या दर्शनाला जायचं आणि मग फिरायला जायचं. नवऱ्यानं नेलं तर फिरायला? फिरायला कुठं? रणजितने जिथं ठरवलं असेल तिथं. अयो, म्हणजे हनीमून? माफ करा. वेळ वाया घालवू नका. बाहेर बायका वाट पाहत असतील. मधुचंद्र, इंग्लिश मध्ये हनीमून. फुल इंग्लिश मधलं फुल